11 एकर 57 गुंठे भाग कन्सेशन तत्वावर 10 वर्ष देण्यात आलेले आहे। अंधेरीच्या बी मी आपल्याला सांगितलं ते 1 एकर 62 गुंठे भाग देण्यात आलेला आहे आणि लोकमान्य टिळकला बी म्हाडाच्या अटीवर भूखंडाच्या 92 गुंठे देण्यात आलेला आहे। सार्वजनिक गैरसमज असा आहे की सार्वजनिक जमीन बळकावून सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आलेला आहे। वस्तुस्थिती अशी आहे, ही सुविधा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली राहणार आहे। दिव्यांग, विशेष गरजा असलेली मुलं, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष क्रीडा उपक्रम आयोजित केले जाणार आहेत। उद्देश सर्वसमावेशक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे। एक पाचवा गैरसमज आहे, एसव्हीकेएम प्रॉफिट कमवणारी संस्था आहे। वस्तुस्थिती एसव्हीकेएम ही पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे। ही नॉन प्रॉफिटेबल तत्वावर कार्य करणारी संस्था आहे। उत्पन्नातून शिक्षण, समाजसेवा आणि जनहिताची काम केली जातात आणि 24/7 हे ओपन फॉर पब्लिक आहे। सातवा गैरसमज असा आहे की एसव्हीकेएमला छत्रपती शिवाजी महाराजच्या 21 लाख वार्षिक भाड्याने देण्यात आलेली आहे। वस्तुस्थिती अशी आहे की बीएमसीला 50% रेव्हेन्यू मिळणार आहे। 1 लाख वार्षिक कन्सेशन फी दरवर्षी 6% वाढणार आहे। 25 लाख परफॉर्मन्स सिक्युरिटी आहे। सर्व मैदान उभे करणार आहोत। त्यामुळे अमरीश पटेल यांची पत्रकार परिषद सुरू आहे। एसव्हीकेएम ट्रस्टचे ते अमरीश पटेल यांची पत्रकार परिषद सुरू आहे। आदित्य ठाकरे यांनी भूखंड वाटप, भूखंडाच्या आरक्षण बदलाविषयी केलेल्या आरोपांना ते उत्तर देत आहेत।